हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिकास रेसिपी। तर आज फ्रेंड मी तुमच्यासोबत आवळा ज्यूसी रेसिपी शेअर करणार आहेत। तर तुम्हाला सर्वांना आवळ्याचे फायदे काय असतात ते सर्वांनाच माहिती आहेत, तरी देखील मी शॉर्टकटमध्ये सांगते। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर बघा, इथे मी 3 मीडियम साईजचा आवळा घेतला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। आता आवळ्याचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, जसे मी करते त्याप्रमाणे। आता याचप्रमाणे आपल्याला तिन्ही पण आवळ्यांचे तुकडे करून घ्यायचे। तर बघा, आवळा आपल्या हेअर आणि स्किनसाठी खूप उपयुक्त आहे आणि वेट लॉससाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आणि आपली बॉडी देखील डिटॉक्स होते। तर तुम्ही जर आवळ्याचा ज्यूस प्यायला सुरुवात केला, तर सुरुवातीला जर तुम्ही पहिल्या दिवशी जर ज्यूस पिलात रिकाम्या पोटी, तर त्यावेळेस तुमची पूर्णतः बॉडी डिटॉक्स होते। त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमच्या बॉडीला आवळ्याच्या ज्यूसची सवय लागते। आणि आता 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, त्याचे देखील आपल्याला साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। तर बघा, छान असं कटिंग करून झालंय। आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। आता थोडंसं यामध्ये भाजलेलं जिरं टाकायचं, भाजून घेतलेलं। त्यानंतर जे काळं मीठ असतं ते थोडंसं चवीपुरतं, अगदी 1 ते 2 चिमूट टाकलं। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आता हे वाटून झालं आहे मिक्सरमध्ये। आता यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि एका ग्लासमध्ये याला गाळून घ्यायचं आहे पिण्यासाठी। तर रेडी आहे आपला आवळा ज्यूस। तर हा ज्यूस तुम्ही रिकाम्या पोटी म्हणजे अनुशापोटी तुम्ही याचा 1 ग्लास सेवन करू शकता ह्या ज्यूसचा। रोज रिकाम्या पोटी 1 ते 2 आवळ्यांचा ज्यूस प्यायला काहीच हरकत नाही, त्याचे खूप सारे फायदे आहेत। हेअर, स्किन, आईज यासाठी आवळ्याचं खूप बेनिफिट्स मिळतं आपल्या बॉडीला। तर तुम्ही देखील आवळ्याचं ज्यूस रोज नक्की करून प्या। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर फ्रेंड्स, भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।